महाराष्ट्र के पालघर जिले के अंतर्गत आने वाली विक्रमगढ़ विधानसभा क्षेत्र के महायुति के भाजपा उम्मीदवार हरिश्चंद्र भोये ने अपने चुनाव प्रचार के दौरान कई गांवों का दौरा किया और गांव के विकास को लेकर बयान दिया। पेश है हमारे पालघर के संवाददाता धनेश क्षीरसागर की यह खास रिपोर्ट। काय सांगाल, आज जव्हारमध्ये महायुतीचा आज सभा संपन्न झाली आणि या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस खुद या ठिकाणी उपस्थित राहिले होते। कशा प्रकारे तुम्ही म्हणजे पाहता या विजयाचं? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी धन्यवाद देईन की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी ते इथे येऊन त्यांनी मतदारांना मला निवडून आणण्यासाठी प्रचार सभा घेतली, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। आणि ही जी जनता आली होती ही तळागाळातली जनता होती, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी ते ऐकण्यासाठी, देवेंद्रजींना ऐकण्यासाठी ते आले होते। इथलं आता जे वातावरण आहे एकंदरीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चालू आहे आणि या ठिकाणी प्रचाराचा आता अंतिम टप्पा येत आहे। कशा प्रकारे तुमचा प्रचार सुरू आहे? माझा घर टू घर जाऊन प्रत्येक मतदाराला मी विनंती करतो आहे की बाबा माझ्यासारख्या गरीब घराण्यातील शेतकऱ्याच्या मुलाला महायुतीने तिकीट दिलेलं आहे आणि जर त्याच्यासाठी मला मतदान करा अशी त्यांना मी रिक्वेस्ट करतो आहे। आणि ह्या भागाचा जो विकास आहे तो विकास करण्यासाठी मला मतं द्या अशा प्रकारचं मी आव्हान जनतेला करत आहे। साधारणतः जव्हारमध्ये कोणते प्रश्न प्रलंबित आहेत की जे तुम्ही निवडून आल्यानंतर मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल? रोजगाराचा प्रश्न आहे, स्थलांतरांचा प्रश्न आहे, त्याचबरोबर इथे जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आहे हे कार्यालयामध्ये कर्मचारी नाही आहेत। त्याचप्रमाणे सरकारी दवाखान्यामध्ये नामांकित जे डॉक्टर्स आहेत हे डॉक्टर्स कसे येतील आणि ही जी OPD आहे ही 4 तालुक्याचं हे हॉस्पिटल आहे, त्यामुळे त्यात सुधारणा करून त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि विशेषतः आता आदिवासी तरुण जे आहेत हे तरुण नोकरी मिळण्यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात। ती MPSC आणि स्पर्धा परीक्षेचं वाचनालय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करता येईल जेणेकरून त्यांना लाभ मिळेल। हे गरीब तरुण आहेत, त्यामुळे त्यांना पुण्याला मुंबईला सगळ्या ठिकाणी जाऊन परवडत नाही, तर त्यांची व्यवस्था करण्याचा माझा मानस आहे।